मध्ये काल संध्याकाळच्या सुमारामध्ये हमास या संघटनेचे काही प्रचार करणारे पत्रक वाटल्याच्या आरोपाखाली काही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुद्धा चालू आहे। या प्रकरणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे, खरंच ही जी मुलं होती ती हमासचे पोस्टर्स वाटत होती का, प्रचार करत होती का, किंवा ती मुलं नेमकं काय करत होती आणि त्यानंतर जे काही घडलं हेच जाणून घेणार आहे। माझ्याबरोबर त्याच मुलांपैकी एक प्रतिनिधी आहे त्यांची, आणि आता वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणातला गुन्हा दाखल करून घेण्याचं काम सध्या चालू आहे। काय सांगशील तू, नेमकं काय घडलं होतं? तुम्ही खरंच हमासचे पोस्टर वाटत होता जो तुमच्यावरती मूळ आरोप? सगळ्यात पहिले तर माझं नाव स्वप्नजा आहे आणि BDS इन इंडिया ही चळवळ जी आहे त्याचं काम मुख्यत्वे पुण्यात मी बघते। आणि आम्ही जे हे पत्रक वाटलेलं आहे तर आम्ही सर्वांना सगळ्यात पहिले तर आवाहन करू की पहिले जाऊन हे पत्रक वाचा आणि त्यानंतरच हे सगळे आरोप म्हणजे जे काही आरोप लावले जात आहेत ते तुम्ही लावा। सगळ्यात पहिले तर या पत्रकामध्ये पॅलेस्टाईन विषयी म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये आज खरोखर काय चालू आहे हे दिलेलं आहे। आज पॅलेस्टाईनमध्ये एक नरसंहार, एक कत्लेआम, एक जेनोसाईड सुरू आहे ज्याच्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त लोक मारली गेली आहेत। महिला, एक दिवसाची लहान लहान बाळं आज मारली गेलेली आहेत आणि त्याच्या विरोधात ही BDS मूवमेंट पूर्ण फक्त पुण्यात नाही, फक्त देशभरात नाही, जगभरात आज तिचे प्रतिसाद उमटलेत। आज युरोप असो, अमेरिका असो, खुद्द इस्रायलमध्ये सुद्धा आणि भारतात असो किंवा एशियन कंट्रीजमध्ये असो, रशियामध्ये असो, अनेक जर्मनीमध्ये असो, अनेक कंट्रीजमध्ये, अनेक देशांमध्ये अनेक लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले आहेत पॅलेस्टाईनच्या समर्थनामध्ये, इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन। BDS मूवमेंट हे सांगतं की अशा प्रकारचे जेनोसाईड जे इस्रायल सरकारच्या हाती होत आहे, जे एक जायनवादी विचारधारेच्या ह्याच्यामध्ये जायनवाद मुर्दाबादची घोषणा आम्ही दिलेली आहे इथे, त्याचा अर्थच आहे की जी एक ज्यूची सुप्रीमसी किंवा ज्यूचं एक वेगळं राष्ट्र असलं पाहिजे आणि ती एक कट्टरतावादी जी एक विचारधारा आहे तर त्याच्या बिलकुल विरोधात आम्ही उभो आहे। आणि हेच नाही तर आम्ही ह्याच्यामध्ये हे सुद्धा दिलं आहे की फक्त हा जो इतिहास आहे, पॅलेस्टाईनचा इतिहास 7 ऑक्टोबरपासून सुरू होत नाही। पॅलेस्टाईनचा इतिहास 1948 पासून सुरू होतो, जे त्याच्याही आधीपासून, ज्याला नकबा म्हणून तुम्ही गुगल करू शकता। 1948 नकबा तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला तो इतिहास समजेल की 1948 पासूनच पॅलेस्टाईनमधील जनता, त्यामध्ये फक्त मुसलमान येत नाही, त्याच्यामध्ये ख्रिश्चन्स येतात, त्याच्यामध्ये ज्यू स्वतः येतात आणि दुसऱ्या कम्युनिटीजचे लोक सुद्धा येतात। तर या सगळ्यांना त्यांच्या स्वतःच्याच जमिनीपासून, त्यांच्या स्वतःच्याच घरातून बाहेर हकलण्याचं, बेदखल करण्याचं, बंदुकीच्या नोकावरती हे काम करण्यात आलं होतं। तर 1948 पासून जे आहे पॅलेस्टाईन आपल्या मुक्तीचा संघर्ष लढत आहे आणि एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि अनेक देश त्यावेळेस स्वतंत्र होत होते। त्या काळात पॅलेस्टाईन हा देश गुलामीच्या अवस्थेत चालला जात होता। तर आणि भारताने खूप आधीपासून 1947 पासून ते आतापर्यंत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे। तुम्ही जाऊन बघा, 1947 मध्ये जी सरकार पण आली होती त्यांनी सुद्धा इस्रायल सोबतचे आर्थिक संबंध तोडले होते। तर आज आम्ही हेच म्हणतोय की कुठल्याही कट्टरतावादी संघटनेचा, कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेचा आम्ही विरोध करतो, हमासच्या विचारधारेचा आम्ही विरोध करतो। आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर हे पत्रक नीट वाचाल, जे BDS इन इंडियाच्या वेबसाईटवर आहे, BDS इन इंडियाच्या इंस्टाग्राम, फेसबुकवर आहे, तर या पत्रकाला तुम्ही जर नीट वाचाल तर तुम्हाला समजेल की आम्ही काय म्हणतोय। आणि ह्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट म्हणतोय की कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेचा आम्ही विरोध करतो, पण हमास ही संघटना ती डेमोक्रॅटिकली निवडून आलेली संघटना आहे। तिकडच्या जनतेनं तिला निवडून दिलेलं आहे। ते भले मिलिटरी राज्य असलं तरी पण तिला जनतेने निवडून दिलेलं आहे, पण त्यांच्या विचारधारेशी सहमत असण्याचं काहीच काम नाही, कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेची सहमत नाही आहोत। मग ती इस्लामिक कट्टरतावादी असो, मग ती हिंदू कट्टरतावादी असो, मग ती ज्यू कट्टरतावादी असो किंवा कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेचा आम्ही पुरजोर विरोध करतो आणि त्याच्या विरोधात लढायचं काम आम्ही करतो। काल नेमकं असं काय घडलं होतं की तुमच्यावरती, तुम्ही म्हणताय की तुम्हाला मारहाण वगैरे झाली, तर तेव्हा नेमकं काय होतं? तर म्हणजे BDS अंतर्गत अनेक कंपन्या, अनेक ब्रँड्स, अनेक लिस्ट आहे। BDS ची लिस्ट तुम्ही जर खंगाळून पाहाल तर तुम्हाला समजेल। डॉमिनोज पिझ्झा हट हे सगळे त्याच्यामध्ये येतात। तर डॉमिनोज पिझ्झा कर्वेनगर याच्या बाहेर आम्ही ज्याला म्हणतो प्रचार करत होतो। हेच पत्रक वाटून जे आमच्या वेबसाईटवर आहे, सगळीकडे तुम्हाला मिळेल, हेच पत्रक वाटून प्रचार करत होतो की आज खरोखर पॅलेस्टाईनमध्ये काय घडतंय आणि आज आपल्याला पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ का उभं राहायला पाहिजे। तर याच वेळेस 15 लोक तिथे जमली, आमची विचारपूस करायला लागली आणि त्याच्यानंतरच लगेच त्यांनी 60 लोकांचा जमाव बोलवला, 50 ते 60 लोकांचा जमाव बोलवला आणि आम्ही फक्त 4 लोक होतो। त्यांनी क्रिकेटच्या मोठ्या बॅटनं
तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला असेल. क्रिकेटच्या मोठ्या बॅटनं आम्हाला मारलेलं आहे, हातात जे आलं त्यांना आम्हाला मारलेलं आहे. पोलिसांच्या गाडीवर बसल्यावर पण त्यांनी आम्हाला धक्क्या बुक्का लातांनी मारलेलं आहे. आणि म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. तर आम्ही म्हणजे कुठेही थांबणार नाही आहोत. आम्हाला महिलांची साडी फाडलेली आहे, माझी साडी फाडलेली आहे, मला बलात्काराच्या धमक्या दिलेल्या आहेत. मला म्हटलं गेलं आहे की इसकी तो हम लेंगे और इसको तो गाड़ देंगे. अशा प्रकारच्या बाता, तो जो झुंड आहे, तो जो एक मॉब आहे, जो एक फॅसिस्ट मॉब आहे, त्यांनी केलेला आहे. आणि आम्ही बिलकुल ह्याचा विरोध करतो. म्हणजे आज कुठलीही महिला इथे कशी सेफ फील करेल हा एक मोठा प्रश्न आहे. किंवा म्हणजे डेमोक्रॅटिक राईट्सवर हनन आहे की तुम्ही तुमचे विचार मांडताय आणि त्याच्यावरती एक 60 लोकांचा 100 लोकांचा मॉब येऊन तुमच्यावर हल्ले करतो. तर हे काय, ही कुठली डेमोक्रेसी आहे? हा कुठला म्हणजे हे काय आहे? तर आमचे हेच प्रश्न आहेत. तर आम्हाला वाटतं की याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आमची FIR अजून घेतलेली नाही आहे. आम्ही केव्हापासून कालपासून फेरफटका मारतो इकडे, अर्जावर अर्ज लिहितो, हे नाही ते नाही असं करत करत मेडिकल सर्टिफिकेट आमच्याकडे आहे, MLC आम्ही ससूनमध्ये जाऊन करून आलेलो आहे. सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. आमचे जे साथी ते जखमी झालेले आहेत, ते ट्रॉमामध्ये आहेत, त्यांना लागलेलं आहे. पण पोलीस अजून काही FIR घेण्याचं हे करत नाही आहे. कारण आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे की यामध्ये जे त्या मॉब मधले जे लोक होते ते अनेक लोक अनेक संघटनांशी जुडलेले लोक आहेत. अनेक लोक, ही जी लोक होती, या लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणण्यात आलं तर तुम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत नाहीये, किंवा जे भारतात चालू आहे तुम्ही त्याच्यावरती न बोलता तुम्ही पॅलेस्टाईनसाठी काम. पहिली गोष्ट म्हणजे असं आम्हाला कोणी बोललं नाही. आणि आता ते आरोप भलते सलते लावतात आमच्यावर. आणि त्याचं म्हणजे त्यांनी तर पहिले काहीतरी सबूत द्यावा. आमच्याकडे हे सगळे पुरावे आहेत, आमच्याकडे व्हिडिओज आहेत, आम्ही दाखवलेले आहेत की आमच्यावर मारहाण झालेली. आता तर ते ऑब्व्हियसली म्हणजे हे नॅरेटिव्ह बिल्डिंगचं काम आणि त्यांचं धूळफेक आणि काही अजून भरपूर काही गोष्टी करतील, हे तर आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो. पण आम्ही हेच म्हणतोय की बेसिकली आम्ही असं काही म्हटलेलं नाही, असं काही वार्तालाप झाला नाही. तेच उलट आमच्यावर आरोप लावतात, पण त्यांना सिद्ध करायला हे सगळे आरोप काही मार्ग नाही आहे, कारण त्यांच्याकडे असं काही झालेलं नाहीये. तुम्ही शुक्रवार पेठेत वगैरे कुठे आंदोलन केलं होतं, तेव्हा पण तुम्हाला इथून पुढे कधी असं हे आंदोलन वगैरे करू नका असं सांगण्यात आलं होतं, आणि तरी सुद्धा तुम्ही काल आंदोलन केलं असंही आरोप होते. हे बघा, आम्ही 5 एप्रिलला ही चळवळ सुरू केली भारतामध्ये. देशभरामध्ये BDS इन इंडिया नामक चळवळ 5 एप्रिलला कलेक्टर ऑफिसला आंदोलन करून आम्ही सुरू केली होती. तुम्ही बघू शकता त्याचे व्हिडिओ सुद्धा BDS इन इंडियामध्ये सामील आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही दररोज प्रचार अभियान चालवतोय. असं काही काल केलं किंवा परवाच्या दिवशी केलं असं नाहीये. दररोज आम्ही प्रचार अभियान करतोय. दररोज आम्ही जनतेपर्यंत आज खरं काय आहे ते पोहोचवण्याचं काम करतोय. आम्हाला वाटतं की आज हे खूप महत्वाचं आहे की आज हे कुठल्याही देशासोबत होत असतं, एक नरसंहार कुठल्याही देशासोबत होत असतं तर आम्ही हीच भूमिका घेतली असती, आम्ही हेच काम केलं असतं. आम्ही चप्पा गल्ली गल्लीमध्ये जाऊन ह्या संदेश पोहोचवला असता. मग तुम्हाला जी काही पोलिसांकडून नोटीस आली होती ते खरं आहे का? तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिली होती इथून पुढे तुम्ही असा प्रचार करू नका म्हणून? म्हणजे पोलीस नाही, असा प्रचार नका करू असं नव्हते म्हटले. ते म्हटले होते की तुम्ही कळवा, पोलिसांनी इंटिमेशन द्या वगैरे वगैरे. पण 2 लोक जात आहेत आणि 2 लोक जर लोकांसोबत बोलतायत तर इंटिमेशन म्हणजे आता तुमचा एक लोकशाही अधिकार आहे. तुम्ही एका देशात राहिला, तुम्ही तुमचे विचार, तुम्हाला जे काही वाटतं, तुमचं पत्रक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये कोणाचीच अडवणूक नसली पाहिजे. या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले महेश पवळे यांनी हे प्रकरण खरं तर उचलून धरलं. ते स्वतः माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून नेमकं जाणून घेणार आहोत की हे प्रकरण काय होतं. कारण या तरुणांकडून सांगितलं जात आहे की आम्ही पॅलेस्टाईनशी निगडीत पोस्टर्स वाटत होतो आणि ते असं म्हणतायत की हमासशी निगडीत होते. त्यामुळे काय सांगाल, तुमच्याकडे हे पोस्टर्स आहेत का आणि तुम्हाला कधी कळलं होतं हे प्रकरण? काल सायंकाळी कर्वेनगर मधल्या काही जागरूक नागरिकांनी आम्हाला फोन करून सांगितलं काही मुलं एकत्र येऊन हमास सारख्या दहशतवादी संघटनांचं उदात्तीकरण करतायत, पत्रकं वाटतायत. तर एकूणच ज्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळेस त्यांच्याकडनं ही पत्रकं आम्ही हस्तगत केली. त्याच्यामध्ये हमासचं सगळं चरित्र त्यांनी तिथं मांडलेलं आहे आणि हमासचं या एका इस्लामिक दहशतवादी संघटनेचं ते उदात्तीकरण करतायत असं आम्हाला त्यावेळेस निदर्शनास आलं. त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं की आत्ताच पहलगामचा इस्लामिक दहशतवादी हल्ला झालाय, त्या धर्तीवरती भारत पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थिती असताना आपण अशा प्रकारचं इस्लामिक दहशतवादी असलेले हमास सारखं संघटनेचं आपण उदात्तीकरण का करावं? तुम्ही पाकिस्तान मुर्दाबादच्या तुम्ही घोषणा द्या. आता आपण भारत सरकार, भारतीय सेनेच्या समर्थनार्थ त्यांच्या बरोबर आपण राहायचंय. तर त्यावेळेस त्यांनी उद्धट उत्तरं दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं की भारत सरकार आणि भारतीय सेना हे समाजाची दिशाभूल करतात. अशा प्रकारची वेगवेगळी वक्तव्य ही त्यांनी त्यावेळेस केलेली आहेत आणि त्याच्यामुळेच तिथले जे जागरूक नागरिक आहेत त्यांचा त्यावेळेस संयम सुटला.
ही किती मुलं होती अंदाजे आणि त्यांच्याकडून काही घोषणा वगैरे दिल्या जात होत्या की फक्त पत्रकं वाटत होते? त्यांच्याकडनं फिलिस्तीनच्या नाव घोषणा दिल्या जात होत्या, फ्री फिलिस्तीन म्हणून. पण फिलिस्तीनच्या नावाखाली त्यांनी हमासचं उदात्तीकरण त्यांनी चालू केलेलं होतं. एकूण 12-15 जण होते, त्यातले काही जण नंतर निघून गेले आणि 2-3 राहिले होते, ते पोलिसांच्या आम्ही स्वाधीन केलं. एकूणच आम्ही बघितलं तर एक BDS म्हणून एक फुटीरतावादी संघटना आहे. 3 दिवसांपूर्वी अशाच प्रकारचं आंदोलन त्यांनी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलं. खडक पोलीस स्टेशननी त्यांना नोटीस दिली की अशा प्रकारचं आंदोलन तुम्ही परत करू नका. तो आदेश त्यांचा धुडकावून ते कर्वेनगरमध्ये परत त्यांनी त्या पोलिसांची परवानगी न घेता त्यांनी आंदोलन केलं आणि अशा प्रकारचं तिथं मोठ्या प्रमाणावरती त्यांनी तिथं कलह निर्माण केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल अशा पद्धतीने त्यांचं सगळं वातावरण त्यांनी केलेलं होतं. पण या प्रकरणातला जो व्हिडिओ व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये ते जे विद्यार्थी आहेत त्यांना बेदम मारहाण होताना सुद्धा दिसतीये. त्यामुळे तुम्ही आधी त्यांना शांततेच्या मार्गाने समजावलं होतं की डायरेक्ट याच प्रकरणामध्ये मारहाण झाली? आम्ही 100% पहिलं जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं की तुम्ही आता वेळ काय आहे, आपण भारताबरोबर एकत्र राहायचं का ते तिकडचं फिलिस्तीनचा विषय, त्या हमासचा विषय, त्या इस्रायलचा विषय इथं घ्यायचा? कर्वेनगर हे शांत शहर आहे, शांत परिसर आहे, तुम्ही इथं अशा प्रकारचा उद्योग करू नका. त्यांना पहिली विनंती केली कार्यकर्त्यांनी, पण ती विनंती त्यांनी धुडकावून लावली. आमचा अधिकार आहे म्हणले, संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय असं म्हणत त्यांनी तिथं ते आंदोलन सुरूच ठेवलं. आणि कार्यकर्त्यांनी काय मारहाण वगैरे असं काय तुम्ही त्यात जर का बघितलं तर ते पकडणं चाललं होतं, ते पळून चाललेले होते. त्यांच्याबरोबर असलेले एकूण 7-8 जण ही पळून गेलेली आहेत. ती फक्त ती 2 मुलं आपल्याला तिथं ती सापडली. तर सर्व नागरिकांनी त्यांना ते पकडण्याच्या ह्याच्यामध्ये ती झटापट झालेली. काय कोण मारहाण करण्याच्या उद्देशाने काय कोण तिथं गेलेलं नव्हतं. तो उद्रेक झालेला आहे. कारण त्यांनी त्यांच्यामध्ये असलेली देशभक्ती त्यांनी दाखवली नाही. त्यांनी भारताबद्दल काही देशभक्ती दाखवली नाही. पाकिस्तान मुर्दाबाद असं तिथले नागरिक त्यांना म्हणत होते, तरी सुद्धा पाकिस्तान मुर्दाबाद ते म्हणले नाही. भारत माता की जय त्यांना म्हणायला सांगितलं, ते म्हणले नाही. म्हणजे एकूणच परिस्थिती आता समाजामध्ये एकूण अशी आहे की भारत पाकिस्तान तिकडे युद्ध आहे आणि ही जी लोक आहेत ही जर का फुटीरतावादी लोक अशा स्वरूपाचं जर का करत असतील तर साहजिकच सामान्य नागरिकांचा हा उद्रेक होणारच. या प्रकरणामधल्या दोन्ही बाजू आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे जे विद्यार्थी होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही केवळ पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हे सगळे पोस्टर्स जे आहेत आणि BDS मुवमेंटच्या अंतर्गत हे सगळे पोस्टर्स वाटप करत होतो. यामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीने हमासचं समर्थन करत नाही. तर दुसरीकडे ज्या लोकांनी या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मारहाण वगैरे झालेली आहे किंवा या विद्यार्थ्यांच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे विद्यार्थी आहेत हे हमास या संघटनेचा प्रचार करत होते. त्याचबरोबर अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी नाही केला पाहिजे. आणि आता जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये इतका संघर्ष सुरू आहे त्या मुद्द्यावरती न बोलता हे विद्यार्थी याच मुद्द्यावरती का बोलतात असा सगळाच प्रश्न उपस्थित केला. खरं तर आता मी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी आहे. याच ठिकाणी या प्रकरणातली तक्रार जी आहे ती या विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आमची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप सुद्धा या विद्यार्थ्यांकडून होतोय. अर्थात आता या प्रकरणामध्ये दोन्ही बाजू समजून घेतल्यामुळे नेमकं खरं काय आहे किंवा पोलिसांच्या तपासात काय समोर येतं यासाठी सगळ्यात पहिल्यांदा FIR होणं गरजेचं आहे. FIR या प्रकरणातली अजूनही दाखल झालेली नाहीये. त्यामुळे या प्रकरणात सगळ्यात पहिल्यांदा FIR दाखल करून मग दोन्ही बाजू समजून घेऊन नेमकं काय घडलं होतं आणि या सगळ्यामध्ये कोण दोषी आहे हे शोधणं सध्या गरजेचं झालं. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.